मुंबई विमानतळावर प्रवासी खोळंबले। सकाळी 6:30चे विमान हे अद्यापही खोळंबलेले आहे। मुंबई इस्तंबूल विमानाचं टेक ऑफ रखडलेलं आहे। तर प्राथमिक मिळालेल्या माहितीनुसार 8:30 वाजता हे विमान टेक ऑफ होणार अशी माहिती मिळाली। त्यानंतर दुसरी अपडेट आली, मात्र मुंबई विमानतळावर सकाळपासून प्रवासी खोळंबल्याचा प्रकार समोर आलेला आहे। या संदर्भात ताज्या अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, मुंबई विमानतळावर सकाळपासून प्रवासी खोळंबलेले आहेत, या संदर्भात काय ताजी अपडेट आहे? कारण मुंबई विमानतळावरची घटना आहे। जवळपास सकाळी 6:30चं हे विमान आहे जे अद्याप टेक ऑफ झालेलं नाहीये, त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल आहेत ते झालेले आहेत। सुट्ट्यांच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात नागरिक आहेत ते आता घराच्या बाहेर फिरण्यासाठी निघालेले होते, परंतु मुंबईहून इस्तांबूलला जाणारे सकाळी 6:30चे विमान आता अनेक तास उलटले तरी सुद्धा हे उडलेले नाही आणि थेट आता ते रद्द देखील करण्यात आलेलं आहे। यामुळे प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात जे हाल आहेत ते झालेले आहेत। त्यामुळे मुंबईहून इस्तांबूलला जाणारं 8:30 पर्यंत हे टेक ऑफ होईल असं देखील त्यांना सांगण्यात आलेलं होतं, परंतु त्यानंतर 9:30 वाजता बोर्ड केलेलं आणि तिथून बसून नागरिकांना ठेवण्यात आलेलं होतं। प्रवाशांना अनेक तास यामुळे त्यांचा खोळंबा झालेला आहे आणि जवळपास इस्तांबूलचे वातावरण थंड असल्याने प्रवाशांनी जी संपूर्णपणे तयारी केलेली होती, या तयारीवरती देखील जो जाण्याचा वेळ होता तो देखील आता उलटून गेल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल विमानतळावरती झाल्याचं पाहायला मिळत आहे। तर नक्कीच निखिल, खरं तर प्रवासी ताटकळत सकाळपासून विमानतळावरती आहेत। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहिती। तर मुंबई विमानतळावर सकाळपासून प्रवासी खोळंबल्याचा प्रकार पाहायला मिळाला आहे। मुंबई इस्तंबूल विमानाचं टेक ऑफ हे त्या ठिकाणी रखडलेलं आहे। त्यानंतरची ही मोठी अपडेट आता समोर आलेली आहे। इस्तांबूलचे वातावरण थंड असल्याने प्रवाशांनी थंडीचे कपडे घालून विमानात बोर्ड केले होते, तर विमानात प्रवाशांना 1.5 तास बिना एअर कंडिशन बसवण्यात आलं अशी देखील माहिती मिळत आहे। सकाळी 8:20 पर्यंत टेक ऑफ होईल असे आधी सांगण्यात आले होते, मात्र त्यानंतर 9:30 वाजता बोर्ड केले आणि तिथं बसून ठेवले अशी देखील त्या ठिकाणच्या प्रवाशांनी माहिती दिली। त्यामुळे दिवसभर त्या ठिकाणी प्रवासी हे ताटकळत उभे होते। Thank you.